आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. बॅनरबाजी कुठेही करता महापुरुषांना तरी सोडा. राजकीय पक्षाचे कार्यकर्ते बॅनरबाजी करताना आपण कुठे बॅनर लावतोय याचे भान त्यांनी ठेवलं पाहिजे. कल्याण पश्चिम येथील सुभाष चौकात भाजप कार्यकर्त्यांनी एक बॅनर लावलाय. या बॅनरवर राम मंदिर आणि केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांचा फोटो आहे. मात्र हा बॅनर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्मारकासमोरच लावलाय, ज्यामुळे नेताजींचा पुतळा झाकाळून गेलाय. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. सध्याच्या राजकारणात कार्यकर्त्यांमध्ये बॅनरबाजीची चढाओढ सुरू आहे. या बॅनरबाजीमुळे शहराचे विद्रुपीकरण केलं जात आहे. काही नेत्यांकडून सांगितलं जातं बॅनरबाजी करू नये, मात्र कार्यकर्ते ऐकत नाहीत. बॅनरबाजी करताना कार्यकर्त्यांना हे भान नसतं. त्यांच्याकडून बॅनरबाजी कुठे केली जात आहे? खांबावर लावतात, भिंतीवर लावतात, रस्त्याच्या मधोमध लावतात. आता तर 22 तारखेला होणाऱ्या अयोध्येतील कार्यक्रमानिमित्त केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांचा बॅनर लावलाय. हा बॅनर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यासमोर लावलाय, त्यामुळे नेताजींचा पुतळा झाकाळून गेलाय. या बॅनरबाजीमुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्मारकांच्या समोर अवाढव्य मोठा एक बॅनरबाजी केली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या क्षेत्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृतप्रमाणे बॅनर केली जाते. मोठ्या महापुरुषांच्या समोर आता ह्यांना हेही आता भान राहिलं नाही का बॅनर कुठे लावायचा आणि कुठे नाही लावायचा. महापालिकेच्या क्षेत्रामध्ये नेताजीच्या समोर जो काही बॅनर लावला आहे तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने त्वरित हटवावा आणि त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, ही आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेतर्फे मागणी आहे. आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.